पुण्यात आता गुलाबी बॅनर पाहायला मिळालेत। अजितदादांच्या बॅनरवर पवारांचा फोटो आणि घड्याळाचं चिन्ह आढळलंय, तर दादा काकांच्या या बॅनरवर आता फोटो आलेला आहे। एकत्र फोटो पाहायला मिळालाय। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचाही बॅनरवर उल्लेख आहे। तर अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधानी नेतृत्वाची या बॅनरवर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही राष्ट्रवादीकडनं जाहीरनामा प्रसिद्ध होतोय। अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकाच मंचावर येऊन हा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत। पण तत्पूर्वी ज्या ठिकाणी हा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय त्या ठिकाणी आपण जर पाहतोय तर शरद पवार आणि अजित पवारांचे हे जे फ्लेक्स आहे ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। आपण जर या फ्लेक्सवर आपण पाहिलं तर हा गुलाबी कलरचा जो फ्लेक्स आहे त्याच्यावर दोन्ही राष्ट्रवादीचं जे चिन्ह आहे ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आणि अष्टसूत्री प्रगतीची असा खरं तर हा भला मोठा फ्लेक्स जो आहे तो बरोबर ज्या हॉटेलच्या मध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे त्याच्या बाहेर बरोबर काका पुतण्याचे हे जे बॅनर आहे ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो। आणि काहीच वेळात अजित पवार या ठिकाणी येतील, सुप्रिया सुळे देखील दाखल झालेले आहेत आणि या दोघांकडनं राष्ट्रवादी काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे आगामी पुणे महानगरपालिकेसाठी तो आता प्रसिद्ध केला जाणार आहे। त्याचं प्रकाशन जे आहे ते अवघ्या काही वेळातच होणार आहे। पण तत्पूर्वी हा फ्लेक्स जो आहे तो सगळ्या कार्यकर्त्यांचं सध्या लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।